सवाल जेव्हा घेतील, मी भोगलेल्या व्यथांचे सवाल जेव्हा घेतील, मग सारेच उत्तरे लाजून लाल होतील. हे शब्द माझे राखेतले निखारे, किंचित फुंकल्याने जडती मशाल होती, किंचित फुंकल्याने जडती मशाल होती. नमस्कार मित्रांनो, मी कुमारी शिवानी बाळकृष्ण धुळणकर, विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर, वर्ग 12वीची विद्यार्थिनी. आज या प्रकल्प विचार मंचावरती विषय मांडत आहे, शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्षम पर्याय ठरेल काय? मित्रांनो, मी एका शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे विषयाच्या असहमत बाजूला आणि माझ्या विरोधकी मित्रांच्या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देण्यास आपल्या समक्ष उभी आहे. खरं तर सर, मला विषयाला स्पर्श करत असताना मला प्रवीण दादा यांची कविता आठवते की दारिद्र्याचं वादळ आमच्या डोक्यात जणांते, की दारिद्र्याचं वादळ आमच्या डोक्यात जणांते, कोटीवरती नाचणाऱ्यांच्या पायात घुंगरू फनांते. सरकार म्हणते माझा शेतकरी आपला नाही सपला आहे, सरकार म्हणते माझा शेतकरी आपला नाही सपला आहे, परंतु आजही त्याच्या वाट्याला कर्ज माफीचा तपला आहे, परंतु आजही त्याच्या वाट्याला कर्ज माफीचा तपला आहे. मित्रांनो, नेमकं शासनानं आम्हाला दिलेली कर्जमाफी म्हणजे काय हो? तर माझ्या मते 5 वर्ष शेतकऱ्याला लुटून निवडणुकीच्या तोंडावर माझ्या मेहनती बापाला कर्जमाफीचं आमिष देऊन निवडणूक जिंकण्याचा साधा व सोपा मार्ग म्हणजेच कर्जमाफी. मित्रांनो, आजपर्यंतच्या कर्जमाफीचा इतिहास बघितला तर निवडणुकीच्याच तोंडावर कर्जमाफी झाली. का तर निवडणूक जिंकणं हा एकमेव उद्देश समोर ठेवून निवडणुकीचा निर्णय घेण्यात येतो. तर म्हणूनच मुळातच कर्जमाफी हा पर्याय माझ्या मते योग्यच नाही. जर मित्रांनो खरंच शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्षम पर्याय ठरली असती, तर आज शासनावर कर्जमाफी देण्याची वेळ वारंवार का येते हा प्रश्न मला नेहमी पडतो. कारण मित्रांनो, असं म्हटलं जातं, कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी. अरे कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी, नियत तेरी अच्छी तो खरबे मथुरा काशी. मग नेमकं माझ्या शेतकऱ्याचं कर्म चुकतंय तरी कुठं आणि चुकतंय तरी कसं? खरं तर आज चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होऊन बसलाय. अरे सकाळी उठल्यापासून माझा बाप, माझी आई, माझा भाऊ, माझी बहीण आणि स्वतः मी सुद्धा शाळा संपल्यानंतर राब राबतो. एका दाण्याचे 100 दाणे करतो तरीही आम्ही कर्जबाजारीच. अहो, केवळ कर्जबाजारीच नव्हे तर कर्जाच्या ओझ्यापायी माझ्या कृषीप्रधान देशात आज माझा शेतकरी आत्महत्या करतोय. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. शेतकऱ्यांचं मरण हे सरकारचं धोरण. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं फिटलं. अध्यक्ष महोदय, आम्हाला कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी आहे. आता कर्जमुक्ती म्हणजे काय? तर माझ्या मते शेतकऱ्यांवर कर्ज घेण्याची वेळच येऊ नये अशी केलेली व्यवस्था म्हणजेच कर्जमुक्ती. त्यासाठी धोरणात्मक बदल करण्याची फार गरज आहे. पाण्याची व्यवस्था, 24 तास विजेची उपलब्धता, उत्कृष्ट जागतिक दर्जाचे बी बियाणे, भेसळ नसलेली खते व इतर कीटकनाशक, दारिद्र्य व तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठातील स्वतंत्र, पीक विमा अशा सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. मित्रांनो, शासनाने तर त्यांचं काम केलंच आहे. बँक आम्हाला कमी व्याजदरात कर्ज देते, परंतु आम्ही कर्जमाफी होते म्हणून कर्ज भरत नाही व थकीत ठेवतो. त्यामुळे जेव्हा आम्हाला बी बियाणे आणि खते घेण्याची वेळ पडते, तशा वेळी बँक आम्हाला पैसे देत नाही. तशा वेळी माझा बाप माझ्या आईच्या गळ्यातले मंगळसूत्र व इतर दागदागिने खाजगी सावकारांकडे 5-10 रुपये व्याजाने पैसे घेऊन शेती करतो. मित्रांनो, राहतो ते घर सुद्धा गहाण ठेवावं लागतं. बँक आम्हाला वार्षिक 4 रुपये पर्सेंटने व्याज देते आणि आम्ही 60 रुपये पर्सेंटने व्याज घेऊन शेती करतोय. मित्रांनो, काय चिंता आणि निष्ठा माझ्या शेतकऱ्यांची. मातीसाठी लढणार अशी शपथ घेतली होती आणि कर्जमाफी होत नाही म्हणून रडतोस? त्यावर माझ्या शेतकऱ्याने उत्तर दिलं, नाही राज, मी रडतोय त्यामागचं कारण आहे. आज मी पिकवलेल्या मालाची किंमत ही मला स्वतः कळवता येत नाही. तेव्हा डोळ्यात खळखळ पाणी येते राज. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरचं आंदोलन 381 दिवस चाललं, परंतु काय झालंय आंदोलनाचा परिणाम? 700 शेतकऱ्यांची मृत्यू झाली, परंतु आजही कर्जमाफी तुमच्या वाट्याला नाही आली. मित्रांनो, जर खरंच शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्षम पर्याय ठरली असती, तर आज आंदोलन करण्याची ही वेळ त्यांच्यावर आली नसती. मित्रांनो, भरपूर पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले, परंतु सरकारने आश्वासन दिले की त्यांचे पैसे त्यांना परत मिळतील. परंतु आजही त्यांचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले का? नाही. काही जणांपर्यंत पोहोचले तर काही नाही. मित्रांनो, का करत असतील शेतकरी आत्महत्या हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. कारण त्याने पिकवलेल्या मालाची किंमत ही त्याला स्वतः ठरवता येत नाही. तेव्हा डोळ्यात खळखळ पाणी येते. मित्रांनो, म्हणून आता
नको, फक्त शेतकऱ्यांना भाव द्या. धन्यवाद. जय हिंद.